मिथुन राशीचा स्वभाव व वैशिष्ट्य जाणून घ्या तुमची खरी ओळख. नमस्कार, ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत मिथुन राशीचं स्वभाव, वैशिष्ट्य आणि उपासना आणि बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला निश्चितच उपयोगी पडतील. राशी म्हटलं की माणसाच्या खरं तर जिव्हाळ्याचा विषय. ज्या पद्धतीने ग्रुप फोटो काढल्यानंतर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय बघतो, तर अर्थात आपण आपल्या स्वतःचा फोटो बघतो आणि मग बाकीचे बघतो. त्या पद्धतीने प्रत्येक माणसाची एक राशी ठरलेली आहे आणि ज्या वेळेस राशी भविष्य हा विषय येतो तेव्हा प्रत्येक जण आपली स्वतःचीच राशी बघतो. पण या कार्यक्रमात मात्र तुम्ही तसं करू नका, कारण आपण कुटुंबवत्सल मंडळी आहोत. तुमची जरी एखादी राशी असली तरी तुमची आई, बायको, बहीण, भाऊ या प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या राशी आहेत आणि या सगळ्या राशींचा गोळामेळा केला की एक सुंदर कुटुंब तयार होतं. आणि त्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, आनंद या गोष्टी या राशींच्या मंडळींच्या स्वभावावर देखील अवलंबून असतात. आपण बऱ्याचदा पाहिलं असेल की काही घरांमध्ये सातत्याने तणाव असतात, भांडणं असतात. काही पती पत्नींचा अजिबात जमत नाही. काही पती पत्नी इतके रोमॅन्टिक असतात की अगदी 70व्या वर्षी सुद्धा तो त्याच्या वयस्कर पत्नीला म्हणतो, अगं माझी कवळी कुठे आहे. म्हणजे हा रोमांस त्यांचा 70व्या वर्षी पण संपत नाही. आणि एखादा माणूस 70व्या वर्षी, यावर्षी मला घटस्फोट घ्यायचा आहे म्हणून माझ्याकडे येतो. या सगळ्या गोष्टी या राशीशी रिलेट असतं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही जर का साखरेचा पाक केला तर त्यामध्ये उकडलेलं अंड तुम्ही टाकणार नाही, तुम्ही त्याच्यामध्ये गुलाबजामच टाकणार. त्या पद्धतीने जशी पदार्थाची रेसिपी असते, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट अनुकूल असेल तर त्या रेसिपीची चव सुंदर लागते, सुंदर दिसते. त्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्या राशी जर का योग्य पद्धतीने एकत्र आल्या तर आपल्या जीवनाची डिश सुद्धा खूपच चविष्ट आणि आनंददायक बनते. चला तर मग पाहूया या राशींचं स्वभाव आणि वैशिष्ट्य. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिथुन रास, मिथुन अर्थात या नावातच मिथुन किंवा मैथुन लपलेला आहे. स्त्री पुरुषाचं युग्म आहे. प्रेमाची अशी ही नावातच मिथुन असलेली बुधाच्या अंमलाखालची राशी. बुध म्हणजे काय, तर बुद्धिमत्ता. बुधाचा अंमल कुठे, तर वाचेवर. बुध हा वैचारिक आहे. बुध हा इतरांना ज्ञान सांगणारा आहे, नव्हे तर ब्रह्मज्ञान सांगणारा आहे. तुम्हाला ती म्हण माहिती आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. त्यामुळे मिथुनेच्या बाबतीत एक गोष्ट अशी घडते की मला खूप करायचंय, माझ्या जीवनात हे आहे, माझ्या जीवनात मला ते स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचं आहे आणि हे मी करणारच, मी ते करणारच. अशा 200-500 योजना असतात, पण प्रत्यक्षात एकही राबवली जात नाही. त्यामुळे मिथुनचे लोक कधी कधी फार बोलबड म्हटलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का की जे मार्केटिंग क्षेत्रात असतात किंवा जे बोलून पैसा कमावतात ना, ते वकील असतील, ज्योतिषी असतील, या मंडळींना सुद्धा मिथुन राशी खूप सपोर्टिव्ह ठरते बरं का. कारण क्रिएटिव्ह बोलणं आणि टाकल्याला सुद्धा कंगवा विकणारी अशी ही मिथुन राशी मजेशीर रास आहे. आणि मिथुनीच्या मंडळींना वाचा सिद्धी प्राप्त होते असा एक अनुभव आहे. थोडक्यात काय, तर मिथुनीच्या मंडळींना भविष्यात घडणाऱ्या गोष्टी या थोड्याशाच आधी कळतात. माणसं कळतात हो, पण ती वळवता येत नाही. कधी कधी मी तुझ्यासाठी हे करीन, मी तुझ्यासाठी ते करीन, आणि प्रत्यक्षात मात्र ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे बोलायचं खंडीमर, मदत मात्र छोटीशी, तर ते असं. अशा स्वभावामुळे या मिथुनीच्या मंडळींचं विनाकारण नाव खराब होतं. लोक म्हणतात तो नुसताच बडबड करतो पण करत काहीच नाही. पण हृदयाने मात्र मिथुनीचे लोक अत्यंत पवित्र आणि प्रेमळ असतात. त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल कसलाही अपोप्रभाव, वाईट किंवा कोणाबद्दलचे द्वेष असं कधीही नसतो. ही मंडळी विनोदी पण असते, ही उत्तम लेखकही होऊ शकते, ही उत्तम साहित्यिकही होऊ शकते. या मंडळींना कुठेही विनोद सुचतो बरं का. अतिशय हजरजबाबी अशी ही मिथुन रास. आचार्य अत्रे होते ना, त्यांची मिथुन रास होती. एकदा काय झालं, आचार्य अत्रे असे उतारावरून सायकल चालवत होते आणि एक प्रेत यात्रा चालली होती एका विशिष्ट समाजाची की ते लोक खूप दारू पितात आणि ती प्रेत यात्रा वाजत गाजत चालली होती. तेवढ्यामध्ये त्यांच्या सायकलचा ब्रेक काही लागला नाही आणि त्यांची सायकल त्या प्रेत यात्रेत घुसली. त्याचबरोबर ते सगळे पिलेले आधीच हेलपाडत होते. ते खाली ती प्रेत यात्रा त्यांच्या हातून ती पडली. पडल्यानंतर सगळे दारू पिऊन होते, तर
ते धावून आले आत्रे साहेबांच्या अंगावर. आत्रेंनी पटपट पटपट सायकल उचलली आणि त्या क्षणी ते म्हणाले, अरे जो पडलाय तो काही बोलत नाही, तुम्ही काय माझ्या अंगावर धावून येताय. अशा पद्धतीने कुठेही विनोद सुचवणारी अशी ही बोलकी मिथुन रास. अर्थात तुमची देवता ही शिव देखील आहे. कुळदेवीची उपासना आणि सरस्वती ही सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त आहे. मिथुन राशीचे विद्यार्थी असाल ना, तर घरामध्ये अभ्यासाच्या जागी पूर्व ईशान्य भिंतीला एक सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो जरूर लावावा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या ॲस्ट्रोयुक्ता या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू राशीचक्रातल्या चौथ्या राशीसह म्हणजेच कर्क राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.